शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी दारूच्या बाटल्या दाखवून महायुतीच्या कार्यकर्त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला। अंबादास दानवेही यावेळी मागे नव्हते। शिवसेनेचे उमेदवार संदीपान भुमरे यांची मद्य विक्रेता अशी प्रतिमा तयार करण्याचा ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू आहे। ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे पाणीवाले तर संदीपान भुमरे दारूवाले असा प्रचाराला रंग देण्यात आलाय। शिवसेनेचे उमेदवार संदीपान भुमरेंनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात पत्नीच्या नावे मद्य विक्रीचे 2 परवाने असल्याची माहिती नमूद केली होती। त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने ग्रामीण भागात पद्धतशीरपणे संदीपान भुमरेंची दारूवाला अशी प्रतिमा तयार केली। सत्ता पाहिजे करता की हे साले पैसे खाऊन दारूचे पैसे त्याच्यानंतर बाकी सगळे करून त्याकडे करायला लागले। आम्ही यांना सरळ करून नको। अपने बाळासाहेब ठाकरेंनी कन्वर्ट यूज करले की एक विषय यूज झाली का ही दारूची बाटली आहे। भुमरेंचा व्यवसाय दारू आहे। आम्ही दाखवतोय दारूचा व्यवसाय तुम्हाला चालतो का? तुम्हाला दारू पाहिजे का पाणी पाहिजे? हा आमचा संभाजीनगरकर जनतेला सवाल आहे। त्यांनी सांगितलं माझा व्यवसाय दारू विक्रीचा आहे। ही दारू चालती का विचारायचं आहे। पैठणची दारू संभाजीनगरात आणायची का? शिवसेना ठाकरे गटाकडून जिल्हाभरात संदीपान भुमरेंची मद्य विक्रेता अशी प्रतिमा तयार करून प्रचारावर भर देण्यात आला। संदीपान भुमरे पैठण मतदारसंघातून 5 वेळा निवडून आलेत। संदीपान भुमरे संभाजीनगरचे पालकमंत्री आहेत। 2 वर्षांपूर्वीपर्यंत चंद्रकांत खैरे आणि संदीपान भुमरे एकाच पक्षात होते। मात्र शिवसेनेत फूट पडून एका पक्षाचे 2 पक्ष झाले। त्यानंतर एकेकाळच्या सहकार्यांमध्ये आता राजकीय वैर सुरू झालंय। चंद्रकांत खैरे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत तर संदीपान भुमरेंना शिवसेनेनं उमेदवारी दिली आहे। परिणामी दोन्ही नेते आणि त्यांचे पक्ष एकमेकांवर तुटून पडलेत। प्रचारात भुमरेंची नाचक्की व्हावी यासाठी दारूवाले अशा शब्दात टीका केली जाते। त्यावर शिवसेनेनं काय उत्तर दिलंय ते आता पाहूयात। ते मानसिकतेने त्यांची मानसिकता कमी झालेली आहे। त्यांना वाटते आपला पराभव निश्चित आहे म्हणून ते परेशान आहेत। तुम्ही पाहत असाल सर्व शिवसैनिक या ठिकाणी जमा झाले। सर्व शिवसैनिक आहेत आणि अत्यंत जल्लोषामध्ये आमची मिरवणूक निघते। संदीपान भुमरे यांनीही त्यांच्या प्रचार सभेत एका मद्यपीचा आपलं गिराहिक असं म्हणून धमाल उडवून दिली होती। तो आमचंच गिराहिक आहे म्हणून असं बोललो। मी सांगितलं ना आमचं गिराहिक आहे। संभाजीनगरमध्ये प्रचाराच्या शेवटच्या दिवशी दोन्ही शिवसेना आमने सामने आल्यामुळे संघर्षाची स्थिती निर्माण झाली। मागील एका महिन्यापासून प्रचारात गाजत असलेल्या दारूचा मुद्दा शेवटच्या दिवशीही चांगलाच गाजल्याचं पाहायला मिळालं। त्याला रात्रीची दारू लागते। दारू अरे तेवढे सगळे तेवढे ही दारू भुमरे दारू विकतात का नाही विकतात सांगा। त्यांनी व्यवसाय सांगितला माझा दारू। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।